आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिर्डीमध्ये भाजपचं महाअधिवेशन पार पडलं। श्रद्धा सबुरी आणि भाजपची महाभरारी असं म्हणत मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन झालं। यावेळी भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केलाय। सोबतच कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला। महाअधिवेशन नेमकं कसं पार पडलेलं आहे पाहूयात। शिर्डीमध्ये भाजपचं महाअधिवेशन पार पडलं। विधानसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे। त्याचाच प्रत्यय या अधिवेशनात पाहायला मिळाला। अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह 15,000 पदाधिकारी अधिवेशनात सहभागी झाले। शिर्डीतल्या भाजपच्या या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला। संपूर्ण इंडिया आघाडीत बिघाडी सुरू असल्याचा टोला देखील अमित शहांनी लगावला। और इंडिया अलायंस की स्थिति क्या है? मुंबई में चुनाव आ रहा है, शिवसेना कांग्रेस से अलग लड़ने वाली है। दिल्ली में चुनाव आया, कांग्रेस और आप पार्टी अलग लड़ रहे हैं। बंगाल में तृणमूल कांग्रेस और आप पार्टी, तृणमूल कांग्रेस और कांग्रेस अलग पड़े हैं। बिहार में लालू भी छटपटा रहे हैं। पूरा इंडिया अलायंस एक घमंडिया गठबंधन वेर विखेर होने की शुरुआत हुई है। इसमें महाराष्ट्र के कार्यकर्ताओं का बहुत बड़ा योगदान है। आपके विजय ने इनका आत्मविश्वास समाप्त करा। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को, विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। भाजपसाठी श्रद्धा सबुरी महत्वाची असून ज्यांना श्रद्धा सबुरी समजली नाही त्यांची हालत बुरी झाल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या अधिवेशनातून विरोधकांवर निशाणा साधला। तसंच विरोधकांनी महाराष्ट्रात अराजकता पसरवल्याचं देखील फडणवीस म्हणाले। साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा, आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे। राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत में मैं म्हणजे सबुरी आहे। हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली। हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे। शिवशाही स्थापन करण्यासाठी आपल्याला जनतेने निवडून दिले, राज्यात सुराज्य करण्यासाठी प्रयत्न करा असा कानमंत्र या अधिवेशनातून नितीन गडकरी यांनी दिला। आणि म्हणून रामराज्य म्हणजे आपल्याकरता आदर्श राज्य आहे आणि शिवशाही हा आपला आदर्श आहे। आणि यावेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिलेलं आहे। ते शिवशाही या राज्यात स्थापन करण्याकरता दिलेला आहे। त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपनं मित्रपक्षांच्या मदतीनं मोठं यश मिळवलं। यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुद्धा भाजपनं कंबर कसलीये। या महाअधिवेशनाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा जोमानं कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। आता आगामी निवडणुकीसाठी या अधिवेशनाचा कितपत फायदा होईल हे पाहावं लागेल। ओम देशमुख, झी 24 तास, शिर्डी।